वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. नमस्कार. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. मंडळी, गुरुपौर्णिमानिमित्त आज आपण एका मायलेकीच्या जोडीला भेटणार आहोत, जिथे लेक म्हणते आई माझी गुरु. आणि मी स्वागत करतो सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना संस्कृती बालगोडे आणि तिच्या आईचं. असं कोणतरी बोलतोय तुम्हाला दोघींना ना, गाय आणि वासरू असं. ऍक्च्युली आम्ही एका अवॉर्ड फंक्शन साठी एका क्रूजवर होतो आणि सगळेच होते अर्थात तेव्हा तिकडे. आणि मी अगदीच 23 वर्षांची होते आय गेस. तर मी आम्ही जिथे दिसायचो दोघी असायचो नॉर्मली आमच्या बाकीच्या ऍक्टर्सच्या ग्रुपमध्ये. तर पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे अच्छा, या दोघांनी मिळून की एकदम त्यांच्या तोंडून निघालं हे म्हणजे या दोघी गाय वासरू सारखं आहे की गाय जिथे जाते वासरू येते आणि पण आता वासरू जिथे जाते तिथे गाय फॉलो करते असं आनंद दादा सुद्धा आणि पुष्कर दादा सुद्धा. सो हे तेव्हापासून एक नाव पडलेलं आहे मला. मला एक विचारायचं की आज म्हणजे विचारायचं नाही, मला सांगायचंय खरं तर की तुझ्याकडे बघितल्यानंतर हे जे सौंदर्य आहे हे कुठून आले ना ते आम्हाला कळलेलं आहे. तुला काय सांगायचं तुला या सौंदर्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे मी माझ्या पप्पांवर आहे पण तू जर म्हणत असशील तर ते आमच्याकडे ऑलवेजच सगळेच पप्पांचे चांगले गुण सगळे पप्पांचे. तिचा मुलगा आणि त्यांचा म्हणजे गट्टी आहे फुल आणि ते असे म्हणजे दोन टीम आहेत तुमच्या. हो टीम आहे तिचं प्रॉपर म्हणणं म्हणजे तिला टॉर्चर करतो आम्ही दोघं मिळून. चॅप्टर होता आम्ही दोघं. हा करेक्ट. आम्ही दोघं चॅप्टर हा chapter शब्द होतो आणि नव्हता हे घ्यायचा साधे मला. तिचे पप्पा आणि पण ती. ते असं तिच्याच त्यांचं म्हणणं तोंडून आहे. आलं त्यामुळे ते बरं झालं. पण आता काही माणसं वेगवेगळी असतात ना. आता मी थोडी मेसी आहे, माझी रूम नसते तितकी चांगली आणि मला वेळ नसतो. हे कारण. आणि हे कारण असं ना क्रिएटिव्ह माणसं थोडीशी अशी हे असतात त्याच्या मेसी नावाखाली सगळं आम्ही त्याच्या नावाखाली आमचे हे मस्त कारण आणि हे आपण नेहमी देत असतो. तर त्या म्हणलं नावाखाली त्याच्या सतत रूम अस्ताव्यस्त असते. पण ह्यांचं सगळं टिपटाप असेल तर room येऊन बघा. एक मिनिट, पोरांचं सामान एवढूच पोरींचं सामान त्याच्यात तिप्पट असतं. तर हे कंपॅरिझनच होऊ शकत नाही की त्याची रूम इतकी आणि तुम्हाला टिपटॉप ठेवण्याची नाही, पण तुमची त्यांनी आवड आहे बाहेरचे आम्हाला कपडे नाही बदललेले आहेत ना ते सुद्धा त्याच्या व्यवस्थित घडी घालून ठेवलेले असतात. मुलं असतातच तशी एकदम खूप छान पर्टिक्युलर. संस्कृती असं म्हणाले की तिचं आणि तिच्या बाबांचं खूप छान जमतं. एक त्यांची एक दोघांची टीम आहे आणि एक तुमची एक दोघांची टीम आहे. तसं तुमचं तुमच्या बाबांची कसं जमायचं? माझ्यावर निश्चितच माझ्या वडिलांचा जास्त प्रभाव आहे की ते पण खूप शिस्तबद्ध की आज ते खेडेगावातून येऊन स्वतःचं म्हणजे त्यांनी अस्तित्व स्थापन केलं आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे कारण कुठेही जाताना वगैरे ते मला सगळीकडे घेऊन जायचे. त्यामुळं त्यांचं मी पाहत शिकत गेले. त्यांना मी फॉलो केलं थोडक्यात. संस्कृती जेव्हा ती कुठला इंटरव्ह्यू देत असते किंवा तिच्या बोलण्यातून हे प्रकर्षाने प्रत्येक वेळा येत असतं की तुझा गुरु जर तुला कोणी विचारलं तू आधी पहिल्यांदा सांगते की माझा गुरु आई आहे, बरोबर? मग मला हेच जाणून घ्यायचं की आत्ता जे आम्ही 2 मिनिटापूर्वी जे बघितलं त्या बघितल्यानंतर मला असं म्हणायचं की आई जर तुझा गुरु आहे ना तर तुझं आणि आईचं खरं नातं कसं आहे? फॉर्च्युनेटली काही लोकांचे आई वडील खूप सपोर्टिव्ह असतात, अनफॉर्च्युनेटली काही लोकांचे नसतात. पण त्या बाबतीत मला असं वाटतं मी खूपच भाग्यवान आहे. पण जितकं आम्ही मैत्रिणींसारखं गॉसिप पण करतो ना काही गोष्टींविषयी तितकंच आमचं एक टोकाचं भांडण वगैरे होतं आणि ते टोकाचं असतं. म्हणजे रागात काहीतरी भांडण झालं तर काही दिवसांपूर्वी त्यांनी ब्लॉक केलं होतं रे मला. आणि इथल्या इथे समोर ब्लॉक केलं नाही तेव्हा मी मुंबईत होते. पण मला वाईट वाटलं रे त्या गोष्टीचं, खूप वाईट वाटलं. आणि जेव्हा म्हणजे मला माझ्या भावाकरवी निरोप पाठवायला लागला. मम्मीला सांगायचं अनब्लॉक करायला मला, कारण का गॉसिपिंगची सवय मला की काही झालं आता मीटिंग झाल्या दिवसातल्या 3 मीटिंग झाल्या. अगं तुला माहितीये का हे कळलंय मला आता आणि असं झालंय हे चालू आहे ते. तो आउटलेटच होत नव्हता माझा कुठे. तर मी विचार करते ठीक आहे 2-3 ठीक आहे 4 दिवसांनी ठीक आहे आपण तरी कशाला हे करायचं ना, तिने ब्लॉक केलं आपण काय केलेलं नाही. शेवटी मी माझ्या भावाला सांगितलं प्लीज तिला अनब्लॉक करायला सांग मला. फायनली काहीतरी गोष्ट घडली घरात त्याला चांगल्या हॅपी नोटवर म्हणून तिने मला अनब्लॉक केलं. तर नंतर नेक्स्ट भांडणात मी तिला म्हटलं त्याचे अनब्लॉक केलं होतंस ना मला ते माझ्या मनाला लागलंय बाय द वे. असं कोण अनब्लॉक करतं कोणाला, मी मुलगी आहे तुझी वगैरे. तर हे मला खूप फनी पण वाटलं. पण हे असं नातं आहेच आमचं आणि हे पहिल्यापासून आहे. म्हणजे जितकं आणि माझं पप्पांचं आणि माझे विचार खूप सिमिलर असतात
पण त्याच्याही पुढचं माझ्या मुलाने मला आठवण करून दिली की अगं तिने नाही का तुला ब्लॉक केलं होतं. अरे ब्लॉग नव्हतं केलं मी फेसबुकवर. सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट टाकली होती. त्यात सुद्धा बघ मुलाचं नाव exact. घेतलंच. नाही खरोखरच त्याने आठवण केली की तू म्हणायचंच ना मग तिला की तू नाही का ब्लॉक करू मी तुला शकते, मग मी सांगू पण का, करू आमची शकते. भांडणं सुरू झाली ना, काहीतरी वाद सुरू झाला घरी असा. आता खालच्या फ्लोअरवर एक वाद चालू होतोय की एक हिंट येते की आता वाद चालू होईल की माझा भाऊ ऑडियन्स सारखा त्या जिन्यावर येऊन बघत बसतो. हातातली हे कामं खरंच सोडून. होतं, हातातली कामं सोडून. पण कमिंग बॅक टू द पॉइंट, आय एम सॉरी, की डिसिप्लिन म्हणतो ना, या क्षेत्रात खूप डिसिप्लिन लागते, खूप पेशन्स लागतो. तर तो मला काहीसा तिच्याकडनं खूप शिकायला मिळतो. कन्सिस्टंटली ऑर्गनाइज्ड गोष्टी कशा करायच्या. आणि पहिला पदार्थ आईने कुठला बनवायला शिकवला? आता सांगच. आता आम्हाला पण ऐकत करतो इंटरेस्ट आता इतकं तू हसतेस त्याच्यावरती. काही येत शिकवलेलंच नाहीये मी मी. सांगते ना, थांब ना. फक्त स्वतःच्या कॉफी आवडते म्हणून स्वतःची कॉफी तेवढी करत होती. ओके. म्हणून म्हणलं आता पदार्थ सांगावच तिने. चहा. आणि काही नाही, नेमकं माझ्या पप्पांचं नशीब इतकं वाईट की नेमकी मम्मी नव्हते आणि त्यांनी मला इतके कॉन्फिडेंटली जरा चहा टाक. आणि मी विचार करते तुम्ही मला कसं सांगितलंय, मलाच सांगितलं आणि मी केला आपला प्रयत्न. मग ते त्यांनी प्यायल्यानंतर मला म्हणाले, अगं हा तुझी आई नाहीये ना आज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण माझा खरंच रस नाहीये याच्यात. म्हणजे प्रमाण पिमाण मला काही, म्हणजे मी मदत चांगली करू शकते. ते म्हणतात ना सू शेफ वगैरे, ते मी चांगलं करू शकते. पण आता काही लोक मला असं म्हणतात ना, एवढी मोठी मुलगी झाली तरी तिला काही स्वयंपाक येत नाही, की असं माझ्यावर कोण पण म्हणतं? टीका होते ना. अगं तू बोलल्याशिवाय तर कोणीच म्हणलं नसतं असं. नाही, आहेत म्हणतात ना. तर मग ह्यावरती तुझं काय म्हणणं आहे? हा, मग तिचं म्हणणं मी पण सांगते, ते पण पुढे सांगते. मग भरतनाट्यम सगळ्यांना येतं का, ज्यांना स्वयंपाक येतो त्यांना? ते पण तिचं पुढचं वाक्य तयार असतं. ओके. मला खरंच ना ह्या दोघींचं जे नातं आहे ना ते माझ्या लक्षात आलेलं आहे, ज्या पद्धतीने म्हणजे आपण एक टॉम अँड जेरी बघतो माहिती आहे. हो, करेक्ट करेक्ट करेक्ट. मला आता ते तुमच्याशी हे जे वाद कुठल्याही आणि वेळी सुरू होते हा तुमचे, हो, कशावर मध्ये नाही. सुरू होते हा ते, म्हणजे आता छान बोलत असताना नाही, म्हणजे मध्येच. ती मुंबईहून येणार कळलं ना की माझा मुलगा पहिला येतो. हो का, ताई येणार आहे का? आहे आता 2 दिवसांनी. असं त्याचं लगेच वाक्य पुढचं तयार असतं. मला आईला असं विचारायचं आहे ना की आपली मुलगी खूप सुंदर अभिनय करू शकते आणि तिने या क्षेत्रामध्ये जावं असं तुम्हाला कधी वाटलं? आता खरं सांगायचं ना तर तसं काही डोक्यात नव्हतं. अच्छा. पण काय, आम्ही मुळातच बाळसेदार जन्मतःच, त्यामुळे भरपूर बाळसेदार होती ती. आणि मला टेन्शन यायचं ना ते बघून की मुलगी एवढी बाळसेदार म्हणजे पुढे कसं व्हायचं. अच्छा. मग असं वाटायचं की आता मेंटेन ठेवायचं मुलीला तर काहीतरी ऍक्टिव्हिटी दिली पाहिजे. तर सुदैवाने तिथे आमच्या जवळच एक मला घुंगरांचा आवाज कायम व्हायचा, म्हणजे मी कॉलेजला येताना जाताना सुद्धा, कारण माझा सासर माहेर एरिया एकच आहे त्याच्यामुळे. मग मी तिथे जाऊन चौकशी केली तर तिथे भरतनाट्यमचा क्लास घेतात असं कळालं. मग म्हटलं हिला ऍक्टिव्हिटी म्हणून आणि व्यायाम म्हणून, त्यासाठी तो खरं क्लास लावला होता. अच्छा. आणि मग त्याच्यातून ती भरतनाट्यमची आवड निर्माण झाली, जी तिने मग परीक्षा दिल्या पुढे, तिचं अरंगेत्रम झालं. म्हणजे त्यात तिला स्वतःला खूप आवड होती. म्हणजे अजूनही तिला कोणी विचारलं की तू ऍक्ट्रेस नसतेस तर ती कोरिओग्राफर सांगते. त्या अनुषंगाने आम्ही लक्ष घातलं. अजूनही जर तुम्हाला विचारलं, मी नखशिकांत प्रेमात आहे भरतनाट्यमच्या. म्हणजे मला गिव्हन अ चॉईस, आपण बॉलिवूडची गाणी म्हणू किंवा उडती गाणी म्हणून, तर मी नेहमी म्हणे मला भरतनाट्यम परफॉर्म करायला द्या, मी भरतनाट्यम करेन. आधी तर पेहरावाच्या प्रेमात होते मी. इतकं बेसिक होतं ना, मला तो अजूनही, मला ना हाताला लागलेला तो आलता खूप आवडतो. मला ते हात खूप आवडतात असे दिसलेले आलता लावलेले. सो त्याचं एक अट्रॅक्शन होतं. मग हळूहळू भरतनाट्यम जसं शिकत गेले अजून तर तसं देवांच्या बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर तिथे कुठेतरी कृष्ण आला. मग कृष्ण आवडायला लागला की अरे कृष्णाच्या स्टोरीज खूप इंटरेस्टिंग आहेत, कृष्णाच्या स्टोरीज अशात. तर त्या भरतनाट्यममध्ये तो अभिनय करायला आवडायचा की भरतनाट्यमचा अर्थात अभिनय थोडा वेगळा असतो कारण आम्ही स्टेजवर परफॉर्म करतो. इनफॅक्ट पहिल्या सिरियलच्या वेळेस सुद्धा भरतनाट्यमची खूप मदत झाली, कारण अभिनयाचा एक थोडं अंग होतं थोडंसं. अर्थात कॅमेराची ऍक्टिंग कम्प्लिटली वेगळी पडते. मी अजूनही सांगते की क्लासिकल परफॉर्म केलेल्याचा जो आनंद मिळतो ना, तो अनबीटेबल आहे. तो कोणत्याही गाण्यावर परफॉर्म केल्यानंतर मिळू शकत नाही जितका क्लासिकल जो मिळतो. आईने तुझा असा कुठला भरतनाट्यमचा, म्हणजे सगळेच बघितले असेल, असा कुठला परफॉर्मन्स आईला आवडलाय? पदम. हा, पदम एक नृत्य प्रकार असतो अरंगेत्रम मध्ये. मध्ये एक
त्याला त्या डान्स फॉर्मला पदम असं म्हणतात. तो नाट्य ओरिएंटेड आहे, जास्त अभिनय असतो त्याच्यात. ओके ओके. तर त्या पदम मध्ये कृष्णानी बेगने बारो नावाचं एक पदम आहे, जे एक भजन आहे कृष्णानी बेगने बारो. तर त्याच्यामध्ये कृष्णाचं वर्णन आहे, जे यशोदा करते कृष्णाचं वर्णन, की त्याच्या कानात घातलेले त्याचे झुमके कसे हलतायत. त्याची मग मी छोटीशी झलक आम्हाला बघायला मिळेल. कृष्णानी बेगने बारोचा अर्थ असा की कृष्ण तू पटकन माझ्याकडे ये. तर ती त्याला काही ना केलं ती बोलवते, फक्त ये माझ्याकडे, मला तुझी पप्पी घेऊ दे बाबा वगैरे. सो अर्थात आम्ही भरतनाट्यममध्ये लिपसिंक नाही करत. असं नाही, वा असं क्या बात आहे. खूप सुंदर. म्हणजे खरं सांगू का, म्हणजे हे तू सगळं करत असताना ना शब्दांची खरंच गरज नव्हती, पण त्याची भावना येत होती ना, त्यातून कळत होतं की नक्की तो माझा काय एक खूप म्हणायचं. फेवरेट, खूपच फेवरेट डान्स खूप आहे. सुंदर. क्या बात आहे. खरंच खूप छान वाटत त्या दोघींची बोलून. जाता जाता मला एक फक्त शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की दोघींना, की आईबद्दल सांगायचं झालं तर एका शब्दात काय सांगशील? सर्वस्व. वा. आणि आई? मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून अशी मुलगी. ये पोटी. बात आहे. हो हो. या गप्पा अशाच चालू राहाव्यात. पण नाही, तुम्हाला वाटतंय गप्पा थांबवू नयेत, पण काय झालंय, मी माझ्या मैत्रिणींना आज बोलवलेलं इथे खेळ खेळण्यासाठी. बरोबर आपण खेळ खेळणारच आहोत, कारण त्या खेळांमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ह्या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या सख्या, या सगळ्या ताया माझ्या इथे आल्यात आपल्या या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हसली तर फसली, हसली तर फसली. खेळाचं नाव काय आहे? हसली तर फसली. व्हेरी गुड. पण मी कसं केलं? रेडी, 1 2 3. हा, ये बात. हा, व्हेरी गुड. हा, तर फसली, हसली तर फसली. अगं बाई, आधी आपल्याला हे करून दाखवावं लागणार. हा, रेडी, 1 2 3. हसली तर फसली, हसली तर फसली. हे! हसली तर फसली. या बात. हसली तर फसली. Very good. क्या बात है. जोरदार टाळ्या. खेळ सुरू करण्यासाठी म्युझिक प्लीज. अशा घोडे गोजीला साजीरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा कोणी पाहिजे, जरा डॅरिंग पाहिजे, जरा कोणी पाहिजे, जरा डॅरिंग पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. अरे बापरे, नमस्कार. अरे ताई आधीच हसायला लागलेली आहे. ताई तू हसलीस आणि तू फसलीस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. बसू शकते. वा, हा जो काही छान हार ताई तू तयार केलेला आहे. ताई तुम्ही डोळे मिचकवलेले आहेत, तुम्ही बाद झालेले आहेत. नाही म्हणायला तरी हल्ला. तुम्ही बाद झालेले आहात. नमस्कार. आणि हसली तर फसली. ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. आणि हसली तर फसली ह्या आपल्या खेळातून 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ओके. तुम्हाला नाव कळलेलं आहे, खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. ओके, हा तो कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे उलटा, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोरची जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. लवकर लवकर लवकर. हा, कप पडलेले आहे, कप पडलेले आहे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश. कप, शाबाश 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 शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, काही काही कप पडलं इथे. लवकर, काही कप पडलेलं आहे. लवकर 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 लवकर. हा, हा नाही पडला तो. हा, लवकर 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 लवकर. व्यवस्थित व्यवस्थित. हा हा, समोर लक्ष आणि व्यवस्थित बॅलन्स करायचं आहे. व्यवस्थित. शाबाश 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 शाबाश. ये बात. आणि बस काळा काळा झाला पाहिजे, सगळ्यांच्या काळा झाला पाहिजे. व्हेरी गुड.
गप आहे, माझाच पहिला कप आहे. या खेळातून 5 ताई आलेले आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या समोर एक डिश आहे, त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात असे मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत जे आतमध्ये नाणं आहे ते बाहेर काढायचे, हात न लावता. जसं ते नाणं दिसेल तसं ते नाणं असं तोंडामध्ये दातात धरायचे कसंही आणि असं हात वरती करायचे, पण हात लावायचा नाही. चला गणपती बाप्पा मोरया. या, आपापल्या डिश समोर उभे राहा. 1 2 आणि तुमच्या समोर जे डिश आहे त्या डिश मध्ये पीठ आहे ते व्यवस्थित त्याला फुंकर मारायचे. ओके, अगदी व्यवस्थित. हा, रेडी. ओके, हा, हिअर वी गो. 1 2 आणि कॉन्सन्ट्रेट करा, पिठाकडे अगदी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. ओके, हा, रेडी. ओके, चलो रेडी. हा, 1 2 आणि आपल्या डिश मध्ये फुंकर मारायचे. 3 व्हेरी गुड. बापरे, हा हा, शाबास. हो हो, जोरदार टाळ्या म्हणजे हात वरती करायचे. हा, व्हेरी गुड. ये बात. हा, शाबास. आणि कोणी पुसायचं नाहीये, पीठ चेहरा निर्णय काय तो मी सांगणारच आहे, पण त्याआधी जरा बघा. निर्णय असा आहे की जी पहिली ताई आहे ती ताई एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि दुसरी ताई आहे ही ताई. खूप अभिनंदन. फुंकर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. टेन्शन आलं मला आता. का बरं टेन्शन? असं झालेलं आहे टेन्शन. माझा रेकॉर्ड आहे की मी कधीच जिंकलेली नाहीये. नाही, मग आता आपण जिंकायचंच आहे. हा, जिंकायचंच आहे. हा, मला खूप छान वाटतंय, पण मी काही टेन्शन विशन घेत नाही. जिंकले तर जिंकले, नाही तर नाही. ओके, नाही चला आता आपण खेळ सुरू करूया. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुमच्या समोर हिरव्या रंगाचा फुगा आहे, तो जाऊन फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या आपल्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा बघूया कोण होणार आहे दोघींपैकी हुकुमाची राणी. तुम्ही तयार आहेत दोघी? नक्की. नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चल नहीं कहीं लचक जाए ना कमर संभाल. पूरी जरा हळू 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 चाल, ए पूरी जरा हळू 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 चाल. हा, शाबास. तुम्ही सांगू शकता. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, शाबास. हा, व्हेरी गुड. हा, हा, फोड. हा, फोड. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, शाबास. व्हेरी गुड. हा, शाबास. स्पर्श करायचं नाही. हा, आणि अत्यंत अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की आता म्हणजे असं वाटत होतं की ही ताई फुगा फोडेल, तितक्यात हिने जे काय जाऊन फुगा फोडलेले आहे. आणि आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप अभिनंदन. कसं वाटतंय? उपविजेती झालेली आहे. रेकॉर्ड ब्रेक नाही केला. हरकत नाही, पण नेक्स्ट टाइम तू नक्की यायचंय आणि रेकॉर्ड तू सगळा हा ब्रेक करायचंय. डेफिनेटली. ओके, व्हेरी गुड. खूप अभिनंदन. तेव्हा याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, नक्कीच. भाऊजींना द्यायची आहे नक्कीच. आणि त्यांना सांगायचंय
हा घ्या कप आणि बसा गप. आणि आता तर आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आपल्या या गुरुपौर्णिमा विशेष भागामध्ये आज सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना संस्कृती बालगुडे इथे आलेले. तर सन मराठी आणि 16 सख्यांचा तर्फे एक भेटवस्तू आपण तिला देणार आहोत. नटराजाची मूर्ती